ऐन अधिवेशनाच्या काळात अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, पैशांच्या गाड्यांसह आमदार काय करतायत? हे आमदार कोण आहेत? जनतेला सांगावं. अंबादास दानवेंची व्हिडिओ ट्विट करून सरकारकडे मागणी. अंबादास दानवे ब्लॅकमेल करतायत. संपूर्ण व्हिडिओ दाखवा आणि पुरावा दाखवा. माझा यात काहीही संबंध नाही. महेंद्र दळवींकडून कथित आरोपांचं खंडन. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षप्रवेशावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा. सूत्रांची माहिती. पक्षप्रवेश करताना महायुती दुखावणार नाही याचा विचार करा. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभेत 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केल्या पुरवणी मागण्या. आगामी पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून स्थानिक नेत्यांशी चर्चा करा. शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना शशिकांत शिंदेंचे आदेश. पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी, तर सूर्यकांत येवलेच्या जामीन अर्जावर 16 डिसेंबरला सुनावणी. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन. श्रमिकांचा आधारवड हरपला. पुण्यात होणार अंत्यसंस्कार. गोवा नाईट क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा देश सोडून थायलंडला फरार. गोवा पोलिसांनी सीबीआयच्या माध्यमातून इंटरपोलकडे मागितली मदत, तर तिसरा भागीदार अजय गुप्ताचा शोध सुरू. इंडिगोच्या सीईओंना डीजीसीएनं बजावलं समन्स. 4 सदस्यीय समितीसमोर द्यावं लागणार उत्तर. जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा इशारा. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आजपासून 5 सामन्यांची T20 मालिका. कटक इथे खेळला जाणार पहिला सामना. दुखापतीतून सावरलेल्या गिलचाही होणार संघात समावेश. म्हणजे काय तर अंबादास दानवेंकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे आणि सरकारला सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय. सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाहीये, बाकी सगळं ओके आहे. हे आमदार कोण आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जनतेला सांगा हे आमदार कोण आहेत असंही अंबादास दानवे म्हणतायत. हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये गरमागरम चर्चा वेगवेगळ्या विषयांवर सुरू आहेत आणि विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वातावरण तापलेलं आहे. नागपुरात थंडी आहे, पण वातावरण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये तापलेलं आहे. आणि असं असतानाच अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ समोर आणलाय आणि विचारलाय प्रश्न सरकारला की हे म्हणजे ही पैशांची गड्डी असलेले आमदार नेमके कोण आहेत ते त्यांनी जनतेला सांगावं. आमचे प्रतिनिधी सुमित आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. सुमित, आपण नागपुरामध्ये आहात. अधिवेशन सुरू आहे. फक्त आठवडाभरच हे अधिवेशन चालणार आहे. त्यात आजच्या दुसऱ्या दिवशी अंबादास दानवेंचा हा व्हिडिओ, काय सांगाल? बरोबर आहे, कारण कालच एक महत्त्वाची बैठक शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची पार पडली आणि त्या रेडिसन ब्लूला ती बैठक झालेली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे प्रत्येक आमदाराला निर्देश हेच दिले की या अधिवेशनामध्ये आपल्याला शेतकऱ्यांचा मुद्दा मांडायचा आहे आणि उद्या म्हणजे आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक व्हायचं आहे. आज सकाळी 9:30 वाजता हे सगळे आमदार आंदोलन करणार आहेत पायरीवर. तिथे आंदोलन होत असताना दुसऱ्या बाजूला अंबादास दानवेंनी ट्विट केलंय. सध्या अंबादास दानवे विरोधी पक्षनेते नाही आहेत किंवा त्यांची आमदारकी देखील नाहीये. ते इथे नसतानाही त्यांनी आता एकाच वेळेला जर आक्रमक व्हायचंय तर प्रत्येक ठिकाणी आक्रमकपणा दाखवणं गरजेचं आणि म्हणूनच त्यांनी हे ट्विट करत या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाहीये, बाकी सगळं ओके आहे. जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत असा प्रश्न त्यांनी विचारतानाच शेतकऱ्यांचा मुद्दा देखील त्यांनी घेतलाय. त्यामुळे आजचा दिवस इथलं वातावरण जरी थंड असलं तरी राजकीय वातावरण प्रचंड तापताना आपण बघतोय. त्याचीच ही ह्याचंच एक द्योतक आहे की अंबादास दानवेंनी ट्विट केलं आणि आता हा दिवसभर शेतकऱ्यांचा मुद्दा असाच ठाकरेंच्या सगळ्या आमदारांकडून घेतला जाणार आहे.
अगदी अगदी बरोबर आहे. धन्यवाद, आपण माहिती दिलीत सुमित त्याबद्दल. म्हणजे कुठेतरी विरोधकांना एक जोरकस मुद्दा मिळावा याकरता अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय आणि त्यांनी सरकारला प्रश्न विचारलेले आहेत की पैशांची गड्डी असलेले हे आमदार कोण. पैशांच्या बंडलसह हा व्हिडिओ समोर आलेला आहे. धक्कादायक हा व्हिडिओ आहे. आपण परत एकदा सुमित यांच्याकडे जाऊया आणि सुमित यांच्याशी बोलूया. सुमित, कोकणामध्ये काय किंवा सुमित यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधूया. पण अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब बघायला मिळतोय. अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ ट्विट केलाय आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न सरकारला विचारलेले आहेत. तर सरकारला प्रश्न हा आहे की बंडलं घेऊन, म्हणजे पैशांची बंडलं घेऊन दिसणारा आमदार कोण आहे हे तुम्ही जनतेला सांगावं. ते जरी नागपूरमध्ये स्वतः उपस्थित नसले तरी त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचा व्हिडिओ ट्विट करून एक विरोधकांना जोरकसपणे एक मुद्दा दिलेला आहे. भरत गोगावले आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. गोगावले साहेब, हा व्हिडिओ खूप काही सांगून जातो. अंबादास दानवेंनी यावर सरकारला, म्हणजे हा व्हिडिओ ट्विट करत सरकारला प्रश्न विचारलेले आहेत. तुमच्याकडे काय उत्तर आहे? आत्ताच मी ऐकलेली बातमी अजून पाहिलं नाही. मी त्यांना विचारत होतो आमच्या आमदारांना की नक्की काय वस्तुस्थिती आहे, कारण आम्हाला कल्पनाच नाही या गोष्टीची. आता सगळेजण उठले तर अंबादास दानवेला रात्री कधी सापडलं, काय त्याला कुठं शोधलं, तर आम्हाला पण विचारायला पाहिजे आमच्या आमदारांना नक्की काय वस्तुस्थिती आहे, कसलं दाखवलंय त्यांनी काय. परंतु हरकत नाही आहे, आम्ही विचारून तुम्हाला सविस्तर माहिती देतो नक्की वस्तुस्थिती काय आहे. म्हणजे परत दूध दूध पाणी का पाणी होऊन जाईल. बरोबर. पण गोगावले साहेब, हे निवडणुकांच्या कालावधीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आरोप झाले सत्ताधाऱ्यांवर की वेगवेगळ्या ठिकाणी पैसे वाटप केलं जात आहे, निवडणुका आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून दुसऱ्या दिवशी अधिवेशनाचा असा एक व्हिडिओ समोर येतो. याने प्रतिमा मलिन होईल असं नाही वाटत? प्रश्न असा आहे, आता विरोधकांना आपली हार समोर दिसायला लागलेली आहे, कारण त्यांनी बरेचसे प्रयत्न केले. परंतु त्यांना आता काहीतरी आरोप तर करणं गरजेचं आहे की बाबा सत्ताधारी कसे निवडणूक जिंकतायत किंवा काय, म्हणून त्यांनी ते बनवलेली फिल्म पण असू शकते. पण हरकत नाही आहे, जे काय आहे ते आम्ही खात्री करून दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला सांगतो. बर. पण याच्या विषयीची, म्हणजे अशा प्रकारच्या व्हिडिओची कुठलीही कल्पना तुमच्या आमदारांना, तुमच्यापैकी काही मंत्र्यांना नव्हती? नाही ना, आता आम्हाला काहीच कल्पना नाही. आता मला सकाळी उठलो, आम्ही थोडा व्यायाम केला आणि फोन आले तुमच्या मीडियामधून की अशी घटना आहे. तर मी आता त्यांना फोन लावतोय थोड्या वेळाने आणि त्यांना विचारतो काय वस्तुस्थिती. पण एकंदरीतच म्हणजे अजून चौकशी व्हायची असली, कोण आमदार आहेत हे समोर यायचं असलं तरी गोगावले साहेब, अशा प्रकारे आमदार पैशांची बंडलं घेऊन दिसतायत आणि निवडणुकांचा काळ सुरू आहे, याने अनेक प्रश्न नक्कीच निर्माण होतात. नाही, ठीक आहे ना, जे काय विरोधकांचं काम आहे ते काही निर्माण करू शकतात, तो भाग वेगळा आहे. परंतु आम्हाला पण आमच्या माणसांची खात्री करणं गरजेचं आहे की वस्तुस्थिती काय आणि परिस्थिती काय ती. म्हणून थोडा वेळ थांबा. बरं. धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अंबादास दानवे मंत्री आपल्या सोबत होते आणि ते म्हणाले की अजून सुद्धा या व्हिडिओ संदर्भात आमच्यापर्यंत काही माहिती आलेली नाही. सगळी सविस्तर माहिती मी घेतो आणि मगच मी उत्तर देऊ शकेन. पण विरोधक अशा प्रकारे टीका करतायत, ते टीका करणं त्यांचं कामच आहे. शहानिशा केल्याशिवाय आम्हाला मात्र यावर काही बोलता येणार नाही असं ते म्हणाले. मंत्री भरत गोगावले आपल्या सोबत होते. अंबादास दानवेंनी ट्विट केलेला हा व्हिडिओ आहे आणि ज्याच्यावर आपण भरत गोगावलेंशी बोलत होतो. व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय अंबादास दानवेंकडून. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेता विधान परिषद होते. आता मात्र विधानसभा आणि विधान परिषद या दोघांनाही विरोधी पक्षनेता अजून तरी नाही. हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. मंत्री भरत गोगावले यांच्याशी आपण काही क्षणापूर्वी बोललो. ते असं म्हणाले की सकाळी सकाळी हा व्हिडिओ आमच्यापर्यंत आलाय, मीडियाच्या माध्यमातूनच ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे याची शहानिशा सगळ्या आमदार आणि मंत्र्यांकडनं मी करतो आणि मगच याविषयी सविस्तर प्रतिक्रिया देईन असं भरत गोगावले म्हणाले. ही दृश्य आहेत त्याच व्हिडिओची, जो व्हिडिओ अंबादास दानवेंनी ट्विट केलाय.
सरकारकडे कर्जमाफीला पैसे नाही आहेत, पण सरकारमधलाच एक आमदार अशा प्रकारची बंडलं पैशांची घेऊन नेमकं काय करतोय असा प्रश्न अंबादास दानवेंनी सरकारला विचारलाय. ते स्वतः जरी नागपुरामध्ये उपस्थित नसले तरी त्यांनी हा प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ ट्विट करत विचारलेला आहे. अंबादास दानवे यांच्या या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमुळे खळबळ उडालेली आहे. धक्कादायक हा व्हिडिओ आहे. सरकारकडे कर्जमाफीला पैसे नाही आहेत, पण बाकी सगळं ओके सुरू आहे असा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. निवडणुकांच्या कालावधीमध्ये एखाद्या आमदाराकडे एवढी पैशांची बंडलं कशासाठी, नेमका काय त्याचा विनियोग, अशा प्रकारचा प्रश्न अंबादास दानवेंनी विचारलेला आहे. आणि काही क्षणापूर्वी मंत्री भरत गोगावले आपल्याशी दूरध्वनीवरून बोलत होते, जे असं म्हणाले की ह्या व्हिडिओची मी शहानिशा करतो, कुठून आलेला हा व्हिडिओ आहे, काय त्याचं नेमकं नियोजन प्रयोजन आहे ते सगळं मी जाणून घेतो आणि मगच त्याच्याविषयी मी उत्तर तुम्हाला देऊ शकेन, असं भरत गोगावले म्हणाले. मोठी ही घडामोड आहे. निवडणुकांच्या काळामध्ये म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या 2 तारखेला, त्याच्या आधी सुद्धा अनेकदा अशा प्रकारे कोकणातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे वाटप सत्ताधारी करतायत अशा बातम्या आलेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रण उठवलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ समोर येतोय. सुमित आपल्या सोबत आहे नागपूरहून. सुमित, काय अधिक माहिती? ट्विट केलेला आहे आणि याआधी वैभव नाईकांनी देखील व्हिडिओ ट्विट केलेला होता की एकनाथ शिंदे येताना हेलिकॉप्टर मधून त्यांच्या मागे 2 बॅग आहेत, हे पैसे नेमके कोणासाठी आहेत, हे पैसेच आहेत काय, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता आणि पैशांचं वाटप प्रचंड प्रमाणात होतं असं आरोप केलेले होते. आणि त्यानंतर आता अंबादास दानवे पुन्हा ट्विट करतात. अंबादास दानवेंनीच आपल्याला लक्षात असेल की याआधी हंबरडा मोर्चा काढलेला होता, ज्याला उद्धव ठाकरे स्वतः तिकडे सहभागी झालेले होते मराठवाड्यामध्ये निघालेल्या त्या मोर्चामध्ये. आणि शेतकऱ्यांचा मुद्दा अद्यापही आपण सोडलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अधिवेशनामध्ये आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होणार आहोत हे त्यांनी सातत्यानं सांगितलेलं होतं. आणि कालच्या बैठकीतच त्यांनी निर्णय घेतलाय की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आजचा दिवस पूर्ण गाजवायचा, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरतीच आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती बोट ठेवायचा. सुमित, मला क्षमा करा, मी तुम्हाला इथे थांबवून प्रश्न विचारते की आधी तर व्हिडिओमध्ये फक्त पैशांची बंडलं दिसत होती, आता तर चेहरा सुद्धा दिसतोय. बरोबर आहे. आणि हे आमदार कोण, तरी पुन्हा अंबादास दानवे प्रश्न विचारतात. महेंद्र दळवी स्वतः आपल्या सोबत आहेत, जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. महेंद्रजी, या व्हिडिओ विषयी तुम्ही काय सांगाल? अंबादास दानवेंनी हा ट्विट केलाय. नाही, त्यांनी त्याच्यातली स्पष्टोक्ती द्यावी. त्यांनी कुठलं आपल्या चॅनल यावं, जे काय त्यांचे पुरावे असतील त्यांनी सादर करावेत. अधिवेशन काळ सुरू आहे, कुठली तरी संस्थाची बातमी त्यांनी हे करावी. असं एकंदर त्यांना काम कुठलं उरलेलं नाही आहे, कुठलं पद नाही आहे, पक्षात कोण कुत्र त्यांना विचारत नाही आहे. आणि त्यांनी विरोधी पक्ष वरच्या सभागृहात जे भूषवलंय ते महाराष्ट्राने बघितलंय. अशाच पद्धतीचं काहीतरी करायचं हा त्यांचा धंदा आहे. नाही, शिवसेना आमदार आहात आपण, आपल्या हातात एवढी पैशांची बंडलं दिसत आहेत, तो व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे, तर त्याच्याविषयी काय होत आहे? म्हणजे तो व्हिडिओ कॉल जो आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? तेच मी सांगतोय, त्यांनी माझा फोटो पैशाच्या समोर गड्डीसमोर दाखवावा, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. त्यांनी कोणातरी फोटो लावून आमचे फोटोवरती हे करतो, असं करणं ठीक नाही ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मॉर्फ केलेला असा हा व्हिडिओ आहे किंवा काहीतरी त्या व्हिडिओमध्ये बघा, अंबादास दानवे ब्लॅकमेलर आहेत, त्यांच्याविषयी काय अधिक बोलणं उभा महाराष्ट्रानं बघतोय, त्यातलं काय नवीन आहे, त्यांना हलक्यात गेलं ते ठीक आहे. नाही, पण म्हणजे तुमचा या व्हिडिओशी किंवा त्या पैशांच्या बंडलाशी काहीही संबंध नाही, तुम्ही तिथे उपस्थित नव्हतात असं तुम्हाला म्हणायचंय? काही दुरान्वय संबंध नाही आहे. मी सांगितलं ना, जर त्यांनी खरंच तसं दाखवलं तर मी विधिमंडळासमोर आमदारकीचा राजीनामा देईन. नाही, कारण काय माहितीये का, ते व्हिडिओ ट्विट करताना असं पण म्हणतायत की या पैशांसोबत आमदार कसे काय आणि ते नेमके काय करतायत जनतेला सांगा, असा त्यांनी प्रश्न सरकारला विचारलाय. म्हणजे तुम्हा सगळ्यांना एक तर त्यांना ते सांगता आलं नाहीये, आपल्या चॅनलवरती कुठल्या चॅनलवरती बोलता आलं नाहीये. ते अशी संस्थाची फसवण्याचा प्रकार सुरू करतायत. त्यांनी ओपन अधिवेशन सुरू आहे, त्यांनी यावं ना समोर, आपण सगळ्या पत्रकारांसमोर विषय त्यांनी दाखवा सगळं पुरावे त्याच्यात. मी तर ओपन सांगितलं त्यांना आणि त्यांना आम्ही हलक्यात घेतो, काय त्याला हे नाहीये.
पण तुम्ही मानहानीचा दावा करणार, तुम्ही या विरोधात काही ऍक्शन घेणार आहात? कारण तुमचा फोटो वापरून हे केलं जातं, म्हणजे तुम्ही दिसताय त्या व्हिडिओमध्ये. त्याची लायकी ना त्याच्यासमोर काय मानहानी हे करायचं, त्याची लायकी शून्य आहे. पण तो कुठला विचार नाही, अशी म्हणजे परिस्थिती. हा व्हिडिओ सगळ्यांसमोर येतोय, सरकारला प्रश्न विचारले जात आहेत, याने प्रतिमा तुमची मलिन होईल, तुमच्यावर बोट ठेवलं जाईल असं नाही वाटत तुम्हाला? अजिबात नाही. त्यांनी खरंच ते फोटो नीट दाखवावेत. आणि जर त्या पैशाच्या गड्डीसमोर त्या ह्याच्यासमोर मी असेल तर मी आमदारकीचा राजीनामा दिला, हे ओपन सांगतो. त्याच्यामध्ये नवीन काय? नाही, पण तुमचे आणि हितचिंतक ही रसद पुरवतायत? नाही ना, हितचिंतक काही रसविषय पुरवत नाही आहेत. बरं, असलं कुठली गोष्ट होत नाही आहे. आणि उद्या त्यांच्या नेत्यांचे फोटो देखील पैशाच्या गड्डीसमोर मी 10 असं करून दाखवू शकतो. चालणार आहे का? बरं महेंद्रजी, आमचे नागपूरमध्ये प्रतिनिधी उपस्थित आहेत, सुमित, तेही आपल्याशी बोलतायत. सुमित. बरोबर आहे. हा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आणि ट्विट केला त्यावेळेला त्यांनी सरळ आधी आमदार कोण असाच प्रश्न विचारला आणि आता त्यांनी एक आणखी व्हिडिओ स्पष्टपणे चेहरा दाखवणारा हा व्हिडिओ. याआधी आरोप केलेले होते की कोकणामध्ये, दक्षिण कोकणामध्ये देखील पैशांचं वाटप होतं आणि ते स्वतः शिंदेचे शिवसेनेचे नेते निलेश राणे त्यांचे व्हिडिओ, त्यांनी ट्विट केलेले काही व्हिडिओ होते, त्यांनी केलेल्या काही पोस्ट होत्या. त्यामुळे नेमके हे व्हिडिओ आता काढले जात आहेत, समोर आणले जात आहेत स्वतःच्याच काही पक्षांकडून, की इतर नेत्यांना खरंच काही वेगळ्या भागातून हे व्हिडिओ मिळत आहेत, हा वेगळा प्रश्न आहे. पण आता महेंद्रजी, तुमच्याकडे उत्तर आहे याविषयीचं? नाही, कोकणात निलेश राणेंनी जे दाखवलं ना, त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांनी विचारलं ना, ते त्याचा होईल चौकशी आणि तो निर्णय होईल. त्यांनी कालही स्टेटमेंट त्या संदर्भात दिलेलं आहे. त्यांनी माझं जे आता दाखवलं त्याच्याविषयी माझं भाष्य एवढंच आहे, त्यांनी खरंच पुरावे सादर करावेत. अधिवेशन सुरू आहे, अधिवेशना विधिमंडळात समोरच आपण ते दाखवा. त्यांनी मी तयार आहे करायला, डिबेट करायला. म्हणजे महेंद्रजी, शेवटचा मी पुन्हा एकदा प्रश्न विचारते की हे तुम्ही नाही यात, तुम्ही कुठल्याही पैशांचं वाटप केलेलं नाही, हे तुम्ही ठामपणे सांगताय न्यूज 18 लोकमतवर? 100%. तो जो टी शर्ट लाल घालून कोण माणसाचा चेहरा दाखवा ना त्याचा. त्यांनी बिना चेहऱ्याचा फक्त फोटो दाखवणं आणि माझा फोटो लावून त्यांनी हे लोकांना मिसगाईड करणं, हे काय ठीक नाही आहे. अंबादास दानवे हे ब्लॅकमेलर आहेत, हे तुझं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यात काय नव्या त्यांना कुठलं काम उरलेलं नाही आहे, त्यांच्याकडे कुठलं पद नाही आहे, पक्षात कोण त्याला कुत्रा विचार नाही आहे. आतापर्यंत म्हणजे हा व्हिडिओ आल्यापासून 15-20 मिनिटं किंवा अर्धा एक तास झाला असेल, तेव्हापासून कुणा वरिष्ठांचे फोन आलेत? तुम्हाला कोणाला काही उत्तर द्यावं लागलंय? नाही, मी चॅनलवरतीच बोलतो, तर मला कुठल्या वरिष्ठांचा फोन आलेला नाही आहे, प्रश्न येत नाही. बर, पण महेंद्रजी, तुर्तास धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात, तुमची बाजू आणि भूमिका मांडलीत त्याबद्दल. महेंद्र दळवी स्वतः आपल्या सोबत होते, ज्यांचा व्हिडिओमध्ये फोटो दिसतोय, जे स्वतः व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि ते असं म्हणतायत की मॉर्फ केला गेलेला आहे हा व्हिडिओ, याच्यात मी कुठेही नाहीये. एका बाजूला बंडलांसोबत जो कोणी लाल टी शर्टमध्ये दिसतोय तो, आणि दुसरीकडे माझा व्हिडिओ त्याच्यात ॲड केला गेलेला आहे, माझा फोटो त्यात ॲड केला गेलेला आहे आणि ब्लॅकमेलर आहेत अंबादास दानवे, असा थेट आरोप महेंद्र दळवींनी केलेला आहे. आणि जाणीवपूर्वक हा व्हिडिओ आत्ता समोर आणला जातोय. मी थेटपणे अधिवेशनाच्या काळामध्येच अंबादास दानवेंनी नागपूरमध्ये यावं आणि या व्हिडिओविषयी समोरासमोर वाच्यता करावी, मीडियासमोर वाच्यता करावी, मी त्यांना उत्तर द्यायला तयार आहे, असं आव्हान अंबादास दानवेंना महेंद्र दळवींनी दिलेलं आहे. महेंद्र दळवी असं म्हणताय की तुम्ही हा व्हिडिओ ट्विट करता पण कुठेही तुमची प्रतिक्रिया देत नाही, अंबादास दानवेंना आता काही काम उरलेलं नाही म्हणून ते अशा प्रकारे व्हिडिओ ट्विट करतात, तेही मॉर्फ केलेला व्हिडिओ ट्विट करतायत. याच्यात मी कुठेही नाही, मी अशा प्रकारे पैशांच्या बंडलासह कुठेही पैशांचं वाटप केलेलं नाही, त्यांनी सिद्ध करून दाखवावं, अन्यथा जर त्यांनी सिद्ध करून दाखवलं तर मी माझ्या पदाचा राजीनामा सुद्धा देईन, एवढं सुद्धा महेंद्र दळवी न्यूज 18 लोकमतवर बोलताना म्हणालेले आहेत. वातावरण आज या व्हिडिओमुळे दिवसभर तापू शकतं. अंबादास दानवेंनी व्हिडिओ ट्विट केलेला आहे. मंत्री भरत गोगावले काही वेळापूर्वी बोलले आणि नंतर जेव्हा आपल्याला या व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी दिसले त्यानंतर महेंद्र दळवी सुद्धा स्वतः आपल्याबरोबर दूरध्वनीवरून बोलले. महेंद्र दळवी म्हणाले की हा मी नाही, मी असं काहीही कृत्य केलेलं नाही. जर अंबादास दानवेंकडे त्याची पूर्णपणे माहिती असेल, त्याचे पुरावे असतील तर त्यांनी अधिवेशन काळामध्ये नागपुरात यावं, मी त्यांच्याबरोबर समोरासमोर करायला तयार आहे, तो मी नव्हेच, असं ठामपणे अंबादास दानवेंच्या टीकेवर किंवा अंबादास दानवेंच्या आरोपांवर महेंद्र दळवी यांनी उत्तर दिलेलं आहे.
महेंद्र दळवी म्हणाले की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं माझा व्हिडिओ तयार केला गेलेला आहे आणि मी आव्हान देतो अंबादास दानवेंकडे जर पुरावे असतील की हा व्हिडिओ माझा आहे तर त्यांनी तो सगळ्यांसमोर आणावा. पुरावे नसतील तर अशा प्रकारे टीका करू नये, ते ब्लॅकमेलर आहेत अशी टीका महेंद्र दळवींनी केलेली आहे.